महाराष्ट्रात सत्यानाशाची सुरुवात, राज्यातून मुली गायब होण्याच्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका, जनता शांत बसली तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यास वेळ लागणार नाही, सामनातून हल्लाबोल. खर्चावर नियंत्रण आणा, परतावा वाढावा आणि जबाबदारी निश्चित करा, अन्यथा राज्यावर दीर्घकालीन आर्थिक ताण येईल, कॅगचा राज्य सरकारला इशारा. पुण्यात तब्बल 3,000 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. शहरातील 60हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण होणार. पुणे पुस्तक महोत्सवाला आज फडणवीस येणार भेट. राजेश पांडे लिखित गिनीज गाथा पुस्तकाचं प्रकाशन. मुख्यमंत्री प्रकाशक वाचकांशी साधणार संवाद. मंत्री विखे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर. शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक विखे पाटीलांकडे समस्या मांडणार. मराठी माणसा मुंबई वाचवा, संपूर्ण मुंबईत लागलेत फलक, मराठी माणसांकडून फलकबाजी, मनसेचा दावा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडांवर ठाकरेंच्या सेनेला धक्का. माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपच्या वाटेवर, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती. सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा. वरळीतील डोममध्ये मेळाव्याचं आयोजन. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट. 300हून अधिक इच्छुकांनी मागितली भाजपकडे उमेदवारी. आज 3 वॉर्डामधील मुलाखती होणार. जळगावात पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज. भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात भारताला एकही मित्र नाही. 2-3 महिन्यात पाकिस्तानाविरोधात पुन्हा युद्ध होईल. अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान. पारडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस. भवानी रुग्णालयात जाऊन जखमींची घेतली भेट. मेस्सीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईकरांनी दाखवलं शिस्तबद्धतेचं दर्शन. मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवर मुंबईकरांचे मानले आभार. फडणवीसांच्या ट्विटमधून पश्चिम बंगाल सरकारला चिमटा. पश्चिम बंगालमध्ये झाला होता राडा. डोंबिवलीत शिवसेना भाजपचं मनोमिलन. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे दोघेही एकत्र. जलकुंभ आणि पंपिंग हाऊसचं दोघांच्या हस्ते भूमिपूजन. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचे श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. श्रीकांत शिंदेंनी लुटला नेमबाजीचा आनंद. दरम्यान आगामी निवडणुकीतही निशाणा बरोबरच लागेल. खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारीसाठी नवी घोषणा. कौशल्य विभागाकडून विशेष प्रयत्न. प्रशिक्षणार्थींसाठी 6 सूत्री कार्यक्रम जाहीर. ITI मध्ये प्रशिक्षण घेऊन खासगी उद्योगातही प्राधान्य देणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. मिठी नदी प्रदूषण रोखण्याचं काम प्रगतीपथावर. मुंबईतील इतर नद्यांचंही प्रदूषण रोखण्याचं काम सुरू. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची लेखी उत्तरात घोषणा. साताऱ्यात सापडला 115 कोटींचा MD ड्रग्सचा साठा. शिंदेंच्या गावाजवळ ड्रग्स सापडले. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र सातारा पोलिसांना याची माहिती नव्हती का? दानवेंचा सवाल. परभणीत भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. मोठ्या संख्येनं मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी. बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 76वी जयंती साजरी. जयंतीनिमित्त रामतीर्थ MIDCत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप. सोलापूरच्या टेंभुर्णी गावात मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी उठले काळे ऑइल. एकेरी उल्लेख केला नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा खुलासा. महायुतीच्या जागा वाटपांचा मुहूर्त ठरलाय. मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडणार. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती. भाजपा आज आणि उद्या घेणार मुलाखती. पहिल्या दिवशी 226 उमेदवारांच्या मुलाखती. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या इच्छुकांची
उमेदवारी अर्ज घेतलेत. तर पहिल्याच दिवशी 114 जणांनी अर्ज घेतले असून उद्यापर्यंत अर्ज वाटप सुरू राहणार. बीडच्या परळी स्ट्रॉंग रूमसाठी विशेष सुरक्षा तैनात. मतपेटीसाठी 25 सीआरपीएफ, 16 पोलीस कर्मचारी, 1 पोलीस अधिकारी, 1 एलईडी टीव्ही आणि 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश. राज्यात थंडीची हुडहुडी. महिनाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज. मुंबईत 12 अंशाच्या आसपास तापमानाची नोंद. हिंगोलीत गोरेश्वर भोलेबाबा यात्रेला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सूरज मोरे यांची रत्नागिरी जिल्हा न्यायाधीशपदी निवड. यावेळी त्याचं मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलंय. मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक. गोवंडीतील हवेचा निर्देशांक 230 वर. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचा विरोध. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने मंदिराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प घेतला हाती. झाकीर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त मेस्ट्रो फॉर एव्हर ए ट्रिब्यूट टू झाकीर हुसेन संगीत मैफिलीचं आयोजन. एनसीपीएकडून 2 दिवसीय संगीत मैफिल आयोजित. मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईत बांगलादेशींचं बेकायदेशीर वास्तव्य. बांगलादेशी रोहिंग्यांना हटवण्यासाठी उद्यापासून 2 दिवस वन विभागाकडून संयुक्त कारवाई. साताऱ्यात हजारोंच्या संख्येत आरपीआय गवई गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आक्रोश मोर्चा. मोर्चात हजारो नागरिक सहभागी. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज हरित नाशिक अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. पहिल्या टप्प्यात 15,000 वृक्ष लावण्यात येणार. मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण. मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद. मराठी शाळांच्या मुद्द्यावर 18 डिसेंबरला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा. मराठी शाळांच्या मुद्द्यांवर मराठी अभ्यास केंद्राचा कृतीशील कार्यक्रम. मराठी अभ्यासक केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांची घोषणा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. 2 दिवसात 3,46,000हून अधिक भाविकांनी घेतलंय दर्शन. मिठी नदीपात्र रुंदीकरण आणि विमानतळ बाधित 400 मुंबईकरांना घराचं वाटप. आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकारानं एमएमआरडीएकडून कुर्ल्या HDIL मध्ये घरं. एमएमआरडीएच्या मुख्यालयात घरांची सोडत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्गातील न्यायमूर्ती शिरसाट, न्यायमूर्ती जामसंडेकर यांची निवड. कुडाळ येथे वकील संघटनेच्या वतीनं न्यायमूर्तीचा भव्य सत्कार. नांदेडमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता तरुणीला फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र सुविधा उपलब्ध करून देणारे KEM ठरणार पहिले रुग्णालय. 20 रुग्णांशया असणाऱ्या वॉर्डच्या माध्यमातून क्रीडापटूंवर एकाच छताखाली उपचाराची सुविधा. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची माहिती. मावळ संतापजनक घटनेनं हादरलंय. 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. वंदे भारत रेल्वेत निकृष्ट जेवण देत असल्याचा प्रवाशांचा आरोप. पोळ्या कच्च्या तर अंडाकरीमध्ये निघाला केस. प्रवाशांनी व्हिडिओ बनवून केली निकृष्ट जेवणाची तक्रार. रेल्वेत निकृष्ट जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी. कल्याण सिंडिकेट परिसरात धक्कादायक घटना. रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न. चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. साताऱ्यात झेंडा मिरवणुकीने पुसेगाव यात्रेचा शुभारंभ. विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी झांज आणि लेझिम पथक करत झेंडा मिरवणुकीची शोभा वाढवली आहे. बीडच्या माजल गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात कचऱ्याचे ढीग. याची दखल घेत राजे शिवाजी गणेश मंडळाकडून स्वच्छता करण्यात आली आहे. नवी मुंबईत पुनर्विकासासाठी सिम्प्लेक्समधील रहिवाशी आक्रमक. पुनर्विकासाच्या नावाखाली दादागिरी, दबाव आणि फसवणुकीला विरोध असल्याचं रहिवाशांचं स्पष्टीकरण.
यवतमाळमधील शेतकरी दिव्यांग शेतकरी घटकांचे प्रलंबित प्रश्न चॉकलेट नको न्याय द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या तीव्र मागणी करत नागपुरात गुरुदेव युवा संघाचं आंदोलन लातूरात राज्यात कृषी पणन आणि नाफेडमध्ये महाघोटाळा ब्लॅकलिस्ट कंपन्यांना देखील खरेदी केंद्राची खैरात मनसेचा थेट आरोप कारवाई न केल्यास मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा हिंगोलीच्या पोत्रा शिवारात बिबट्याचा शेळ्या वासरांवर हल्ला परिसरात दहशतीचं वातावरण वनविभागाने बसवले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे वर्ध्यात नवोदय प्रवेश प्रक्रिया सुरळीत परीक्षेत 23 केंद्रांवर 7,744 विद्यार्थ्यांचा सहभाग तर 355 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती सिंधुदुर्गच्या कणकवलीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ऑपरेशन दरम्यान युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा प्रवाशांची मागणी 2 वर्ष लोटली तरी गाडीचा अद्यापही विशेष दर्जा यामुळेच तिकिटांचे दरही जास्त विशेष दर्जा काढून मुंबईपर्यंत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे भिवंडीच्या गुंडवली गावातून निघाली स्वर्गीय दिबा सन्मान रॅली नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याची मागणी तर रॅलीत विद्यार्थी आणि गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग मुंबईच्या प्रभादेवीतील प्रतिष्ठित प्रभादेवी चौक म्हणजेच दत्तू बांदेकर चौकाचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विकास निधीतून आणि स्थानिक नगरसेवक यांच्या प्रयत्नातून चौकाची उभारणी लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 10 ते 15 वर्ष जुन्या झाडांची कत्तल वृक्षप्रेमींची मला वाचवा मोहीम राबवत आंदोलन वाशिमच्या एसएमसी शाळेत ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती उपक्रम हरित सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात ऊर्जा कार्यक्षमतेचं महत्त्व सांगण्यात आलंय सोलापूरच्या बिबीदारफळ गावात शेतकऱ्यांचं गव्हाणीत उड्या टाकून आंदोलन उसाला 3,000 दर जाहीर करण्याची मागणी तर लोकमंगल साखर कारखान्याचे कामकाज बंद तर शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती कराडच्या सासपडे गावात मालमत्तेवरून कौटुंबिक वाद कोर्टात 2 नातवांची वडील आणि आजीवर न्यायालयात केस या प्रकरणी तडजोड पत्राद्वारे प्रकरण मिटवण्याचे लोक अदालतीचा प्रयत्न यशस्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्साळ नदीला संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू दरवर्षी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत या अनुषंगानं नदीतील गाळ उपसा आणि संरक्षक भिंत उभारणी सुरू इंदापूरच्या ओम क्षीरसागरची भारतीय सैन्यात निवड शहरातून डीजेसह भव्य मिरवणुकीत माजी सैनिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी इंदापूरच्या माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजाराचे आयोजन तर 39 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आत्मविश्वास आणि उद्योजकतेचे प्राथमिक धडे यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात चढउतार सोयाबीनला 4,200 ते 4,450 रुपये क्विंटल दर आवक वाढताच दरात घसरण होत असल्याचं शेतकरी चिंतेत धुळ्यात थंडीमुळे भाजीपाला पिकाला फटका उत्पादन घटल्यानं भाजीपालाच्या दरात घट धुळ्यात तापमान सध्या 5 ते 6 अंश सेल्सिअसवर वर्ध्यात नाफेडकडून कापूस खरेदी केंद्र सुरू खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश वर्ध्यातील सिंदी सेलू आरव्ही तळेगाव कारंजा येथे खरेदी सुरू निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणार यवतमाळमध्ये आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन देशभरातून 500हून विद्यार्थी सहभागी दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षाखाली आशिया चषक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 90 धावांनी विजय भारतानं दिलाय 240 धावांचं आव्हान गाठताना पाकिस्तानचा संघ 150 धावांवर सर्वबाद भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या T20 मालिकेतील तिसरा सामना भारतानं 7 गडी राखून जिंकलाय मालिकेत भारताची 2-1 सरशी जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेस्सीचं मुंबईतील वानखडे स्टेडियमवर जंगी स्वागत मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी
वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ. फडणवीस आणि मेस्सींच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन. प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंना दिली जाणार स्कॉलरशिप. प्रोजेक्ट महादेवाच्या उद्घाटनासाठी वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र फुटबॉल अँबॅसिडर टायगर श्रॉफ उपस्थित. गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकरकडून त्याची 10 नंबरची जर्सी मेस्सीला भेट. जिंदाल ग्रुपतर्फे प्रोजेक्ट महादेवाला देण्यात आलाय 75 लाख रुपयांचा चेक. अमृता फडणवीस यांना सेल्फीचा मोह आवरला नाही. मेस्सी सोबत घेतला सेल्फी. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील बॉन्डी बीचवर उत्साहादरम्यान अंधाधुंद गोळीबार. गोळीबारातील मृतांचा आकडा 16वर तर 40 जण जखमी. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती. राम मंदिर चळवळीतील शहीदांचं स्मारक बांधणार. अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निर्णय. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेअंतर्गत उद्योजकांना जेम पोर्टलवर स्थान मिळणार. योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत वेधलंय लक्ष. भारतावरील ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध. अमेरिकेच्या संसदेत भारतावरील 50% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव. 3 प्रभावशाली काँग्रेस सदस्यांचा प्रस्ताव. ऑस्ट्रेलियातील बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध व्यक्त. हल्ल्यात प्रियजनांना गमावलेल्या प्रति पंतप्रधानांकडून संवेदना व्यक्त. तर दहशतवादांच्या सतत प्रकाराविरुद्धच्या लढाईला भारताचा पाठिंबा. स्क्वॉश विश्वचषकावर भारतानं कोरले नाव. अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या संघाचा पराभव करत भारत पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.